युतीचे उमेदवार समाधान आवताडेजी, माननीय आमदार अप्पासाहेब पट्टणशेट्टी, माननीय शशिकांत चव्हाण, मान्य लतीफ तांबोळी, अजित जगताप, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी मी हात जोडून प्रार्थना करतो आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी, या देशाच्या विकासाकरता अशी विनंती करतो. खरं म्हणजे आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि मंगळवेढा ही देखील संतांची भूमी आहे. खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो, पण बऱ्याच दिवसांनी मला आज आवताडे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं येण्याची संधी मिळाली. मी या संतांच्या भूमीला देखील अभिवादन करतो. मी ज्यावेळी 2014मध्ये मंत्री झालो, एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी 16,000 कोटी रुपयाची कामं घोषित केली होती की एवढे पुढे पैसे कसे येणार आणि कामं कसं होणार. पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोलेल ते मी करून दाखवेन. आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास 15,000 कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली. आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे. त्या सगळ्याचा काही मी उल्लेख करणार नाही, पण मी समाधानजी आणि प्रशांतजी जवळ पूर्ण लिस्ट येऊन जाईल, म्हणजे त्यांनी ती आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला ते कळवतील. आपल्या देशामध्ये आपला देश सुखी व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, आपला देश विश्वगुरू व्हावा, जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा, $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावा, अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे. पण या खऱ्या अर्थाने ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यांची धोरणं काय आहेत याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. जसं मी मंत्री